क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। चांदवड वन्य प्राण्यांसाठी पाणवट्यांची संख्या वाढवावी, वन विभागाकडे केली मागणी। चांदवड तालुक्यातील कातरवाडी, रापली, वडगाव, पंगू, कातरणी, तळेगाव व रोही या भागातील वन्यजीवांना सध्या पाण्यासाठी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटत चालले आहेत। त्यामुळे हरिण, काळवीट, मोर, कोल्हा, तरस, बिबट असे आणि सायाळ यासारख्या प्राण्यांना पाण्यासाठी मानवी वस्तीकडे धाव घ्यावी लागत आहे। त्यामुळे अनेक मुक्या प्राण्यांना जीव गमवावा लागत आहे। काही हरणे आणि मोर रेल्वेखाली येऊन मृत्युमुखी पडत आहेत, तर काही वन्य प्राणी कोरड्या विहिरीत पडून मृत होत आहेत। शिवाय मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यातही अनेक वन्यजीव मारले जात आहेत। या परिस्थितीची दखल घेत वन्य पशु प्राणी मित्र युवा क्रांती माहिती अधिकार संघटना नाशिक जिल्हा अध्यक्ष भागवत झालटे यांनी वन विभाग आणि प्रशासनाला त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। वडगाव, रापली, कातरवाडी, तळेगाव, रोही या भागांमध्ये अधिक पाणवटे उभारण्यात यावेत आणि वन्य प्राण्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे अशी त्यांची विनंती आहे। वन विभागाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी सर्व वन्य जीव प्रेमींची अपेक्षा आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चांदवड। मी भागवत झालटे बोलतोय। चांदवड येवला तालुक्यात जंगलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे। त्यामध्ये जंगली प्राणी मोर, हरिण, तरस, बिबट्या, सायळ, ससे असे मोठ्या प्रमाणात प्राणी असल्यामुळे ते सध्या मानवी वस्तीकडे येत आहे। नदी नाले कोरडे झाले आहे व पाणवाटे खराब झाले आहे। पाणवाट्यांमध्ये वन विभागांनी पाणी टाकण्याची लवकरात लवकर दखल घ्यावी, अन्यथा वन्य पशु प्राणी मित्र तीव्र आंदोलन करण्यात येईल। नमस्कार, मी भागवत झालटे, वन्य पशु प्राणी मित्र, चांदवड व येवला तालुक्यात। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।